आज होती लिपस्टिकची रंगपंचमी. हो, हो मंडळी. सुप्रभात सर्वांना. आज होते नाश्त्याला पोहे बनवलेले होते. थोडासा किराणा आणायला जायचं म्हणून आम्ही सर्वांनी आवरून निघालो. तर हा पर्पल कलरचा लिपस्टिकचा शेड माझा शेवटचा शेड ठरेल असं कधीच वाटलं नव्हतं. काम करत होते मी, घरातलं आवरत होते तोपर्यंत ह्यांनी सगळी लिपस्टिकचा शेड घेतला हा आणि पूर्ण सगळी लिपस्टिक संपवून टाकली, फासून टाकली आणि सगळा चेहरा भरवून टाकला आणि मी त्यांना समोर बघायला आले तर ओरडायला लागले तोपर्यंत मला पण भरवून टाकलं. अख्खा लिपस्टिकच्या शेडचा पूर्ण वाटोळं झालं होतं. पण ह्यांना रागवू तरी कसं, तर ह्यांचे चेहरे बघून, ह्यांचे क्यूट क्यूट असे चेहरे बघूनच मला खूप म्हणजे असं भारी पण वाटत होतं आणि राग पण आलेला होता. शेड गेलाय त्याच्यामुळं. आणि हे बघा, हे सगळं स्वतः तर रंगलेल्या होत्या, पण पूर्ण पुस्तकं वगैरे सगळं साईडचं जेवढं सगळं होतं तेवढं रंगवून झालेलं होतं. ह्या एवढंच करून थांबल्या नाहीत, तर संध्याकाळी एकाने 2 पावडरचे डबे घेतले आणि त्याचं पण जेवायला, नाश्त्याला त्यांना ज्या डिशा दिलेल्या होत्या, त्या डिशांमध्ये सगळी पावडर ओतून हा कारभार ह्यांचा सगळा चाललेला होता. तर अशा ह्या मुलींचा आहे ना, माझ्या खोडकरपणा एक खूप वाढत चाललेला आहे. तर ह्यांना मी असं काय करू ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून ह्या शांत बसतील. कधी-कधी ना ह्या खूप त्रास देतात, मस्ती करतात म्हणून आहे ना, ह्यांचा राग पण येतो आणि वाईट पण खूप वाटतं. पण ह्यांच्या ज्या मेमरीज बनतायत ना, ह्या खोडकर बनतायत आणि ह्या हळू मोठ्या होतायत, समजूतदार बनतायत. हे बघूनच म्हणजे ह्यांच्या ही मस्ती जी आहे लहानपणीची, ही मी खूप मिस करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला ह्यावर काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.